आपला विषय काय चालला होता की ज्याने मी झाकलोय त्याला मी प्रकाशित केले. जो प्रकाशित करतो आणि जो ज्याला झाकतो, ज्याने त्याला झाकला आणि जो झाकलेला आहे तो प्रकाशित करू शकतो का? थोडं लक्ष द्या. झाकला ही कल्पना आहे का वस्तुता झाकलेला आहे? कल्पना आहे. जग काय सूर्याला झाकू शकतात? हा, वारा आवाळाची पेढी वाचोनी सूर्यात न घडी, हातू बाबुळे धाडी न तोय न करे. वारा ढग घालवेल का? सूर्याला थोडी तयार करेल. तो कसं तयार करेल? हात शेवाळाला बाजूला करेल, पाणी कसं तयार करेल? नाही करू शकत. हे जे सगळे थर आहेत, हे जे आवरण आहे, ही आवरण वस्तुतंत्र भक्तीने पार करायचे आहे. चिंतनाने विचाराने पार करायचे आहे. आणि त्याचं जे चिंतन आहे ते या आत्मषटकामध्ये आहे. आद्य शंकराचार्य फार गोड चिंतन आहे आत्मचरित्राचं. कोणाच्या हातात पडलं तर निश्चित त्याचं चिंतन करावं. वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांची मातृभाषा लिहून काढली बाबा. ते लिहायला लागले. ते 4थ्या वर्षी गुरुग्रहात गेलेले आहेत. चिंतनाच्या भूमीत. आणि 8व्या वर्षी संस्कृत मधले सर्व साहित्य मुखोद्गत आहे. आणि 8व्या वर्षी संन्यास घ्यायची भूमिका आईच्या समोर प्रगट केली. आईने सांगितलं नाही, एकुलता एक पोरगा होता. शिवगुरु आणि विद्याराज मला वाटतं वडिलांचं आणि आईचं नाव अरिअंबा असं. ते सगळे शिवभक्तच होते. ते वडील गेलेले, आजोबाई अगोदरच गेलेले आणि आईला एकुलता एक मूल होतं. उशिरा झालेलं मूल तपश्चर्यार्थी. आणि 8व्या वर्षी संन्यास घेण्याची भूमिका मांडली. आता कोणती आई देईल मला सांगा परमेश्वर? आणि मग युक्ती केली, आई देणार नाही. मग धुणं धुवायला आई नदीवरती गेली आणि मगरीनं पाय पकडला. माझा सगळी मुलं बाहेर पडून आणि हे ओरडायला लागले, माझा मगरीनं पाय. आई ओरडत वाचवा वाचवा वाचवा. पण त्यांनी युक्ती केली, मग आता मला मगरीनं पाय पकडला, मी जाणारच आहे, तर मला एवढ्यात तरी तू संन्यासाला परमिशन दे. मी सोडलं तर सोडलं मगरीनं पाय. ते म्हणे ठीक आहे संन्यास घे पण सुखी राहा. मगरीनं पाय सोडून दिला आणि बाहेर आला. तिथून घरी गेली नाही. तिथून घरी आईने काय फक्त मागून घेतलं, मला जेव्हा आठवण येईल तेव्हा तुझा स्पर्श मला जाणवावा आणि माझ्या अंतकाळी तू हजर राहावा. हा ठीक आहे, ते मला निश्चित करेल. आणि मग तडक संन्यास घेऊन गुरुच्या शोधात निघाले. श्री गुरुच्या शोधामध्ये नर्मदेला त्या काठावरती ओंकारेश्वरच्या तिथे आले. आणि त्या काठावरती बापाला ते स्थान निश्चित माहित असावं. त्या गुहेमध्ये हजारो वर्ष तपश्चर्या करत होते त्यांचे श्री गुरु. थोडासा एक विषय मध्ये आणून आपल्या त्याचं चिंतन करतो. आद्य शंकराचार्य कोणत्या संप्रदायाचे होते? मी प्रश्न साधतो, उत्तर द्यायचं नाही, फक्त प्रश्न उपस्थित करतो, पुढे जातो. माऊली कोणत्या संप्रदायाचे होते? पण ते आपले आहेत की नाही माऊली? तुकोबराय कोणत्या संप्रदायाचे होते? नाथबाबा कोणत्या संप्रदाय असतील कुठून तरी, ते त्याला एक ओळखपत्र असावं लागतं. पण ते ज्ञानेश्वरी कोणत्या संप्रदायाची आहे? गाथा कोणत्या संप्रदायाची आहे? संप्रदाय किती भूमिका अलीकडची बाबा आहे. हे किती व्यापक भूमिका आहे ह्या ग्रंथाची, या संत महात्म्यांची. तरी पण आद्य शंकराचार्यांची परंपरा सांगतो म्हणजे कळेल कोणत्या संप्रदायाची. आदिनाथ हे त्यांची सुरुवात. आदिनाथांनी अनुग्रह दिला, प्रबोध दिला ब्रह्मदेवा. आपला 2 नंबरचा प्रबोध कोणाला? ब्रह्मदेवाला. तिथून लाईन फक्त थोडीशी ती वशिष्ठाकडे गेली आणि यात्री ऋषींच्याकडे आली. इकडून आत्री ऋषींचं सुरू झालं आणि तिकडे वशिष्ठाकडे सुरू झालं. वशिष्ठांनी शक्ती ऋषीला दिलं. शक्ती ऋषींनी पराशर ऋषींना दिलं. पराशर ऋषींनी व्यास महर्षींनी शुकमुनींना आणि शुकमुनींनी गौडपादाचार्यांना आणि गौडपादाचार्यांनी गोविंदाचार्यांना. तिकडनं मोजले तर गोविंद येथेपर्यंत येतात.
आणि इकडनं मोजे तर केरो बाबापर्यंत येतो. मी जरा बघितलं म्हणलं कुठपर्यंत येते बघावं. इकडनं मोजत आलो तर खरे बाबापर्यंत आले आणि इकडनं मोजत आलो तर गोविंदाचार्याकडे. आणि गोविंदाचार्यांनी कोणाला दिलं? श्रीपाद बाबांना. शंकराचार्याला. आणि गोविंदाचार्यांनी कोणाला दिलं? गोविंदाचार्यांनी शंकराचार्याला. किरोबाबांनी कोणाला दिलं? मग आता श्रीपाद बाबांनी आद्य शंकराचार्य. पुरुषांची संख्या मोजा एक संख्या येते त्याच भूमिकेत येतात. अशी परंपरा, एकच परंपरा आहे. मग परंपरा एक आहे, संप्रदाय एक आहे, बोध वेगळा असेल का? बोध वेगळा असेल का? बरं, कोणत्या संप्रदायात आणि कोणत्या परंपरेचा बोध वेगवेगळा आहे? शब्द वेगळा असेल बरं का, हे मी मान्य करतो. शब्द वेगळा असेल का बोध वेगळा असेल? शब्द वेगळा असेल, बोध मात्र तोच आहे. आद्य शंकराचार्यांनी प्रगट केलेली बोधाची अक्षर. आद्य शंकराचार्यांचे 4 शिष्य मुख्य. एक सुरेशाचार्य दक्षिणेला बसले. पहिले मंडन मिश्रा. पद्मपादाचार्य पूर्वेला बसले. पहिले सदानंद. हस्तामला पृथ्वीधर पहिले ते पश्चिमेला बसले. आणि उत्तरेला तोटकाचार्य, आनंदगिरी किंवा शंकरानंदगिरी असं त्यांचं पूर्व. असे 4 शिष्याचे 4 दिशेला 4 मठाची स्थापना आहे, आजही आहे. उत्तरेचा मठ आहे बद्रीनाथला ज्योतिर्मठ. पश्चिमेचा मठ आहे द्वारकेला शारदा मठ, जाऊन बघू शकता. पूर्वेला मठ आहे जगन्नाथपुरी गोवर्धन मठ आहे, जगन्नाथपुरीला जाऊन पाहू शकता. आणि दक्षिणेला आहे रामेश्वर शृंगेरी मठ. पूर्वेच्या मठामध्ये प्रज्ञानंद ब्रह्म, प्रज्ञानंद हे महावाक्य, प्रज्ञानंद ब्रह्म हे महावाक्य, ऋग्वेद हा अभ्यासासाठी दिलेला आणि उपनिषद आहे ऐतरीय. ऋग्वेदा अंतर्गत ऐतरीय उपनिषदा अंतर्गत आलेला प्रज्ञानंद ब्रह्म हा बोध तिथं दिला जातो. त्याचा अर्थ चेतन ब्रह्म हे, चेतनच ब्रह्म आहे असा प्रज्ञानंद ब्रह्माचा अर्थ होतो. एका दिशेला हे पूर्वेचं सांगितलं ना. पश्चिमेला सामवेदा अंतर्गत छांदोग्य उपनिषद आणि तत्वमसी, जो आपला बोध आहे तो तत्वमसी. व तुम हो ते तू आहेस, तूच ते आहेस, तू आणि ते एक आहे, देवच तुम्ही आहात. श्रीपाद बाबा, श्रीपाद वाच. पुढचं झालं, पश्चिम झालं का? पश्चिम झालं. हा, दक्षिणेला जाऊ आपण. दक्षिणेला सुरेशाचार्य बसले. रामेश्वरला गेलं तर 5 शृंगेरी मठ आहे आणि तिथे यजुर्वेदा अंतर्गत बृहदारण्यक उपनिषद आहे आणि तिथे ब्रह्मास्मीचं चिंतन चालतं. ब्रह्मास्मीचा मी ब्रह्म आहे असा अर्थ होतो मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये. आणि उत्तरेला तोटकाचार्य आहे, बद्रीनाथला ज्योतिर्मठ आहे आणि तिथे अथर्ववेद आहे, मांडुक्य उपनिषद आहे आणि महात्मा ब्रह्म हे महावाक्य आहे. किती महावाक्य झाली? 4. कोणती कोणती? प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मि, महात्मा ब्रह्म. 4 महावाक्य 4 दिशेने. हे शंकराचार्यांचं, महापुरुषांचं कार्य. आजही उद्घोष चालतो. 10 संन्यासी परंपरा दिलेली आहे त्यांनी. वन आहे, मला सहकार्य करा, वन आहे, अरण्य आहे, तीर्थ आहे, आश्रम आहे. बरोबर? पुरी, भारती, सरस्वती, गिरी, पर्वत आणि सागर. किती झाले? एकूण 10 झाले. मोजले का? परत मोजा. वन, अरण्य, तीर्थ, आश्रम, पुरी, सरस्वती, भारती किंवा पुरी, भारती, सरस्वती आणि गिरी, पर्वत आणि सागर. 10 झाले. बारीक बारीक क्लिष्ट आहे तर लक्षात राहत नाही कधी कधी. 10 दिशेला हे चालतं. मग आपण 10 दिशेच्या वेगळे आहोत का? आपल्याला जो दिलेला बोध आहे तो ही असाच अनादिकालच्या परंपरेतून चालत आलेला बोध आहे. हे आद्य शंकराचार्य, असे आद्य शंकराचार्य आपल्या श्री गुरुना शोधायला गेले नर्मदे काठावर. काय सांगाल पा?
श्री गुरु ज्या दिशेला बसलेले आहेत ती दिशा त्यांना कळाली होती, जिथे बसलेले आहेत ते ठिकाण त्यांना कळालं होतं. बरोबर त्याच दिशेनं जर केरळ कुठे कालटी गाव त्यांचं, त्या गावापासून सरळ चालत नर्मदेच्या ठिकाणी ओंकारेश्वरला आले. ओंकारेश्वर सरळ त्या विहिरीपर्यंत हजारो वर्ष बसले होते. कुणाच्याही यांनी समाधी उतरत नव्हती बाहेर. हजारो वर्ष बसले होते, कधी येतील समाधीतनं आले नाही. आणि यांना पाहिल्याबरोबर यांनी विनंती केल्याबरोबर ते समाधीतून बाहेर आले आणि पहिला प्रश्न विचारला, तू कोण आहेस आणि मी कोण आहे. त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे हे आत्मषटक आहे. मन बुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्रे जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमी न तेजो न वायू. कोण आहे मी? चिदानंद रूपः शिवोहम शिव. एवढ्यानं लक्षात घ्यायचं हे ईश्वर कोटीतले आहे, अवतारी आहे. जीव कोटी आणि ईश्वर कोटी. ईश्वर कोटीचं हे फक्त आपल्यासाठी केलेलं लीला आहे. गुरु शिष्य अमुक तमुक हे सगळं त्याला गरज नाही. उपजत ज्ञानी आहे. गुरुनं पहिल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे, मी कोण आहे. त्याला मी कोण आहे माहित नव्हतं. स्पष्ट पहिल्या भेटीमध्ये अजून 3 वर्ष श्री गुरूंच्या आश्रमात राहिले तिथे. आणि सगळ्या विद्या शिकले बाबा. आम्ही जीव कोटीतले ना, साधना करावी, श्री गुरूंची सेवा करावी, ही जीव कोटीतले तप करावं आणि मोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हावं, ही जीव कोटीतल्याची भूमिका आहे. आणि ईश्वर कोटीतल्याची मुळातच आहे इतरांचा उद्धार करावा. उद्धाराया आले उद्धाराया आले जड जीवन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जड जीवन. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना. दुसरं प्रमाण बरोबर. हे ईश्वर कोटी आणि हे जीव कोटी. इकडे अनुग्रह घेतला, प्रबोध घेतला, वारी केली, चिंतन केलं, तप केलं, सगळं साधना केली. काय निष्काम कर्म, निष्काम उपासना, आवरण दोष सगळं साधना केली आणि मग आपल्या स्वरूपाला जीव कोटीची भूमिका आहे. आणि आद्य शंकराचार्य हे ईश्वर. हे 2 कोटी आहेत ते लक्षात घ्यायचं. लगेच कळतं बरोबर आपल्याला. उपजत ज्ञानी हे जाणून वर्म आले लोटांगणी सांगते. हा पावली महाउष्टीत बाबा उगीच म्हणत नव्हते, बसलोच नाही परत चिंतनाला. बसताना काय करायचं, ईश्वर कोटीची भूमिका होती. काहीच आवश्यकताच नव्हती. क्लिअर होतं सगळं. उद्धरा बघितलं कसं 10 वर्षात, शेवटच्या 10 वर्षाला बाबा हे काय. पहिले 30 वर्ष तर पाया तयार करायला गेली. म्हणजे 10 वर्षात जो सगळीकडे विस्तार झाला, अलौकिक आहे ती सगळी. आणि ते आपला ती भूमिका मला लक्षात आणून देते की आता शंकराचार्यांनी मी कोण आहे हे सांगताना मी कोण नाही हे पहिले सांगितलं. मी कोण नाही, मी मन नाही. मन आहे की नाही तुमच्याकडे? त्यांनी सांगितलं, आपल्याला लक्षात घ्यायचंय मी कसा मन नाही. ते मन मी नाही. बुद्धी सुद्धा मी नाही. चित्त चित्त सुद्धा मी नाही. आणि आकार सुद्धा मी नाही. त्याच्यानंतर श्रोत्र, कान सुद्धा मी नाही. श्रोत्र म्हणजे लवकर लक्षात येत नाही आपल्या ती भाषा. कान म्हणजे लक्षात येत. कान कळतो, डोळा कळतो, नाक कळतं, जीभ कळते आणि त्वचा कळते. त्वचापेक्षा पण कातडी म्हणतो. त्वचा, जिव्हा, श्रोत्र, नेत्र आणि घ्राण असे त्याचे शास्त्रीय शब्द आहेत. आवड नाही काही काळजी करायचं, कारण त्यांनी काय घ्राण म्हणू दे, नाहीतर अजून नाक म्हणू दे, हात लावायला आपल्याला आहे ना, आपल्याला कळत नाही. कान म्हणू दे, नाहीतर श्रोत्र म्हणू दे, आहे ना आपल्या ठिकाणी. आपलं चाचपतच जायचंय. बस 2 दिवसात एवढा उपक्रम चालायचा. आहे म्हटलं की ते नाही. ज्याचा भाव तयार आहे, जे आहे वाटतंय, जे दिसण्यात येतंय, जे कळण्यात येतंय आणि जे पाहण्यात येतंय ते राहत नाही. काय सांगितलं? जे तुम्ही आतापर्यंत जे पाहिलं ते राहिलं का? नाही. आतापर्यंत जे कळालं ते राहिलं का? आमचं कळणं पुढे चाललं, कळलेलं गेलं मागे निघून. आमच्या जे लक्षात आलं ते गेलं निघून. आणि
आराम. आणि सरकार बाहेर बसलेली म्हणजे आज सरकार म्हणजे हुशार येणार नाही, विशेष होणार नाही, जाऊन बसा. तुमच्यामध्ये भरपूर अवकाश आहे. अजून एवढीच माणसं सहज बसतील, भरपूर अवकाश आहे. गरम झालं थोडस. हा गरम झालं, त्यांनी थंड केलं. गरम झालं होतं त्याच्यापेक्षा जेवून झोपलो होतो. बरं सांगतो, जाम झालं म्हटलं आता माझं पण मला पण गती कशी मिळेल ना सांगायला. असं जाम जड झालं होतं, कारण झोपेत उठवत नव्हतं. 2:45 तर झाले होते. धावा धाव करत आलो, कारण तो परिणाम झालेलाच आहे ना. आपण जेवलो ना सगळे, ती गरमी होती, वातावरणाची गरमी होती, मग त्याने थोडा थंड केला. आता थोडी थोडी गती आपल्याला यायला. बाबा ही वेळच अशी आहे ना, जेवून झोपायची वेळ. आणि तुम्ही जेवण चांगलं भात काय काय व्यवस्थित, गोड होता, लाडू होता. आम्हाला तिथे झोपवा. कुठे? इथे. तिथं झोप घ्यायचे. निधे करवते निधे जने, जागृती गिळवणी जागणे, तैसे केले कुंपणे ज्ञानदेव म्हणे बाबा. तिथं झोप लागली पाहिजे, मग स्वरूपाची झोप लागली. थोडासा आपल्याला हलवून जागेवर बसू तसं तू करतोय काय. जाम होत, प्रसन्न राहत नाही, कारण तो अन्नाचा परिणाम असतो ना, त्याला थोडा वेळ जातो जरा. आणि जेव्हा अन्नाचा अंमल सोडतो तेव्हा बुद्धी अशी मागे सरते. बुद्धी मागेलीकडे मान्यता येते, सहजच येते. बरोबर, युक्त आहार विहार असं म्हटलेलं आहे. पण आता आपला कुठे युक्त आहे? भूक लागली की काय तेच आमचं युक्त, जे समोर असेल ते युक्त. असं आपण कुठे आलो होतो? जे दिसण्यात येतं, जे पाहण्यात येतंय. आता पंढरपूरला आले तर पहिल्यांदा जे पाहिलं ते आता राहिले का? ते आता नवीन झालं, सगळं नवीन झालं. आपणच म्हणतो काय आम्ही आलो तेव्हा हे काहीच नव्हतं, सगळं नवीन झालं. आणि अजून 10 वर्षानंतर हे काहीच नसणार, दुसरं नवीन झालेलं असतं. आता मुंबईत गेलेल्या लोकांची फार पंचायत होते बरं का. म्हणे हा ब्रिज नव्हता, ब्रिज झाला. आधी एकच ब्रिज होता, म्हणजे ब्रिजवर दुसरा ब्रिज झालाय बरे. आधी 2च होते, पण आता 3रा ब्रिज झालाय बरे. मुंबईत एवढी डेव्हलपमेंट जोरात चालू आहे ना, बस बघायला. जे जे पाहिलं ते राहत नाही, निघून जाते. जे कळालं ते निघून चाललंय. बहु जवळ होईल. बहु जवळ होईल, तव काहीच नव्हे, काही न होणी आहे अवघाची दूर. बस अवघ्यापर्यंत पोहोचायचंय, अवघा लक्षात घ्यायचाय. आणि तो पाहण्यात येत नाही, आणि तो दिसण्यात येत नाही, आणि तो कळण्यात येत नाही. आणि तो मी आहे, चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. त्याच्यापर्यंत मला हे जाऊ देत नाही, त्याच्यापर्यंत मला हे जाऊ देत नाही. आणि मी जाऊ देत नाही, मी जात नाही. मी जात नाही का ते जाऊ देत नाही. जरा इकडे बरं वाटते ना. कानाची गंमत अशी आहे, दुसऱ्याची निंदा ऐकायला फार उत्सुक असतो का, दुसऱ्याची. आणि आपली स्तुती ऐकायला उत्सुक असतो. आपली स्तुती काय म्हणत होता, काय म्हणत होता. आणि दुसऱ्याची निंदी परत सांगायला, हे सतावलेलं आहे, ते रंगतो त्याच्यामध्ये. असं का? हा असं का? त्याचं सगळं खारा मसाला तो टाकतो त्याने. काय थोडंसं वांगी दिली हे त्याच्यात खारं टाकून शिकवून लोकांना आणखी प्रचार करायला मोकळा. आणि माझं नाही आणखी म्हणून सांगतो. आपल्याला कानाचा विषय, कानाने कुठे गुंतवलंय आपल्याला? स्वतःच्या स्तुतीमध्ये आणि दुसऱ्याच्या निंदेमध्ये. बस आज जिथं त्याची निंदा चाललेली आहे तिथे जात नाही, आणि दुसऱ्याची स्तुती त्याला सहन होत नाही. हे त्याचे 2 भाग आहे. स्तुती मी नाही, स्तुती माझी होत नाही, स्तुती मी नाही,
स्तुती माझी होत नाही. स्तुतीला जाणणारा, स्तुतीला पाहणारा आणि स्तुती करणारा मी याच्यापासून वेगळा आहे. केव्हा? आता या क्षणाला तुमचं तुम्ही पाहू शकता. स्तुती कोणाची होईल? कोणाची होईल ना? अजून कोणाची होईल? कोणाची होईल स्तुती? आणि निंदा कोणाची होईल? कोणाची कोणाची गुणाची निंदा स्तुती आहे. मग तुम्ही गुण आहात का? गुण कोणाचे आहेत? अविद्येचे, मायेचे. गुणाचं काय आहे? अविद्येचे गुण. आणि गुणाचं काय? पंचमहाभूत. आणि पंचमहाभूताचं काय? अडवा. आणि ह्याच्या आतला डबा अपंचकृत पंचमहाभूताचा. आणि त्याचं ह्या दोघांचं कारण आतमध्ये बसलेली अविद्या. सरळ सरळ गणित आहे. हा पंचमहाभूताचा, पंचमहाभूत गुणाची, गुण अविद्येची, अविद्या मायेची आणि माया नसलेली आणि मी असलेला. इथल्या इथं पाहू शकतो आपण. इथल्या इथं आपला पडथळा घेत जायचंय. मन म्हटलं की दुसऱ्याच्या मनाकडे जायचं काही कारण नाही. कान म्हटलं की दुसऱ्याच्या कानाकडे जायचं काही कारण नाही. बुद्धी म्हटलं की दुसऱ्याच्या बुद्धीकडे जायचं काही कारण नाही. चित्त म्हटलं की दुसऱ्याच्या चित्ताकडे जायचं काही कारण नाही. आणि अहंकार म्हटलं की दुसऱ्याच्या अहंकाराकडे जायचं काही कारण नाही. माझा अहंकार, माझं चित्त, माझी बुद्धी, माझी आता म्हणतोय बघा इथे, माझी नाही हे ठरवायचं. आणि माझं मन. मग मन माझं नाही आणि मन मी नाही. मन माझं नाही आणि मन मी नाही. मी का बरं नाही? जाणणारी वस्तू. बरोबर आहे. मी माझ्या मनाला जाणतो. केव्हा? आता. तुम्ही तुमच्या मनाला आता जाणताय की नाही? जरा हातवर करून सांगा. जाणतोय थोडं झोपेचं ताण कमी करायचं काही प्रक्रिया आहे. तुम्ही सहकार्य करा. दोन्ही हात वरते का? आता राहू दे. नंतर आता एकाच बाबू दुसऱ्या आमची गवायत सुरू झाली. कोणाला राग येता काम नाही, कोणाचा अहंकार दुखावता काम नाही. तो दुखावून गेला तर जगावं कसं आम्ही? अहंकार दुखावतो ना, अहंकार ताण देतो, अहंकार जाऊन देत नाही माणसाला. अहंकार आडवा करतो. आणि अहंकार ते शब्दातच आहे. अहमनी धरलेला आकार. त्याला म्हणायचं अहम. माझ्या अहमनी, माझ्या मीनी कशाला तरी धरणं, याला अहंकार. आणि तो कशाला तरी धरून नाही म्हणून टिकलाय. त्याने सगळं सोडलं तर तो कसा टिकेल? तो आकारच नाही त्याला. तर अहम कसा आहे? अहमचा आकार कसा? अहमनी धारण करायला त्याला काहीतरी पाहिजे. चांगला शर्ट तरी पाहिजे, चांगली टोपी तरी पाहिजे, चांगला भिल्ला तर पाहिजे, चांगला रूप तरी पाहिजे. काहीतरी त्याला पाहिजे. तर ते धरून राहते. ते निघून जात. मग मुद्दा चालला होता, मन मी नाही. मग मी का नाही? तर त्याला मी आता पाहतोय त्या मनाला. लक्ष आहे. आणि माझं का नाही? मन कोणाचं आहे? ते आपण पाहतो. मन कोणाचं आहे? माझं नाही तर कोणाचं तरी असेल ना ते. वाया मन हे नाव अगदी बरोबर आहे. पूर्ण भूमिका काय? वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे होत. जयाचे निसंगी जीव दशा वस्तू. जीवाला त्या वस्तूला जीवाची दशा आणणार मन आहे. मन कल्पना आहे. पण आता कल्पना आहे, पण आम्ही मानली ना, आमच्या ठिकाणी आलंय ना त्या आळा. ठीक आहे, कल्पना बरोबर आहे तुमचं मन. पण ते कोणाचं आहे मन? काहीतरी त्याला आई बाबा असला पाहिजे ना. ज्या ती लेकरू दिसतंय खेळते इथे दारामध्ये, आमच्या अंगणात खेळते मन, त्या त्याचा आई बाप कुठेतरी असला पाहिजे ना. असलाच पाहिजे त्याला कोणतरी. मग ते कोणाचं आहे? माझं नाही एवढं म्हणून चालणार नाही. ते कोणाचं आहे त्याचा निकाल लागला पाहिजे. वायूच्या सत्वगुणाचं मन बरोबर आहे. आणि वायू कोणाचा? आकाशाचा. बरोबर आहे. वायू आकाशाचा आणि आकाश कोणाचा? मायेचा. माया कोणाची? नसलेली.
मन कोणाचं आहे? वायूचं. नुसतं वायूचं म्हणताना त्याला गुणाकार नाही. वायूच्या सत्व गुणाचं. आणि वायू कोणत्या गुणाचा आहे? उत्पत्तीच्या वेळेस कोणता गुण शोभ पावतो? तमोगुणाचा आहे. आकाश सुद्धा तमोगुणाचा. पण तमोगुण म्हणताना तिन्ही गुण त्याच्यात येतात, सत्वगुण येतात. आणि पुढे त्याच्यात तीन गुणाची ती कार्य वेळोवेळी चालू होते. जे सगळी उत्पत्ती जेव्हा होते तेव्हा ते तमोगुणाची तिथे वृद्धी असते. उत्पत्तीच्या वेळेस तमोगुण वृद्ध म्हणजे त्याचं प्राबल्य असतं. प्रधान आहे. प्रधान माया नाही. माया प्रकृती माया. प्रकृती माया. प्रधान माया हे सगळे जीव जेव्हा कल्पाच्या अंती आपल्या सूक्ष्म कर्मासहित लीन पावतात. कल्पाच्या अंती कर्म घेऊन आपले कर्म फळाला आलेले नाही पण कर्म आहे ती घेऊन जेव्हा लीन पावतात कल्पाच्या अंती ज्याच्या आश्रयाला राहतात त्या मायेला नाव आहे प्रधान माया. कोणती माया? प्रधान माया. एवढा विषय घेऊ. दुसरी माया कोणती? प्रकृती माया. जेव्हा या जगताचा कल्पाचा उदय व्हायचा असतो तेव्हा ती क्षोभ पावते आणि तमोगुणाला तमोगुण तिथे जास्त वाढतो आणि उत्पत्तीची प्रक्रिया सुरू होते. ते जे मायेचं नाव आहे ते प्रकृती माया. तिच्या सापेक्ष पुरुष असतो. आणि जेव्हा ती उत्पत्ती करते आणि जेव्हा अघटित निर्माण करते, अघटित म्हणजे काय म्हणतो, आश्चर्यकारक आकाश निर्माण केलं, आकाशात ढग निर्माण केली, चंद्र सूर्य वेगवेगळे ग्रह तारा आकाशगंगा काय समुद्र असं अघटित निर्मिती करते. तिचं नाव आहे माया. आणि तिसरी जी आहे अज्ञान. अज्ञान माया का म्हटलं? ती अंतःकरणामध्ये आवरण तयार करते. अंतःकरणात काय केलं तिनं? आवरण तयार केलं. आवरण तयार करते म्हणून अज्ञान माया म्हटलं. आणि पाचवी आहे अविद्या माया. विद्येने जाते म्हणून तिला अविद्या माया म्हटलं. आणि सहावी जी आहे ती शक्ती माया. शक्ती का बरं म्हटलं तिला? कारण ती भगवंतापासून कधीच वेगळी नसते. पाण्यापासून लाट कधी वेगळी असते? आकाशापासून पोकळी कधी वेगळी असते? कापसापासून चोळी लुगडं धोतर कधी वेगळं असतं? कधीच नाही. मातीपासून घट कधी वेगळा असतो? कधीच वेगळा नाही. सोन्यापासून अलंकार कधीच वेगळा. वेगळे पण सिद्ध होत नाही. त्याच नाम मात्र भेद आहे. तसं ही शक्ती त्या शिवापासून कधीच वेगळी होत नाही म्हणून तिला शक्ती म्हटले. ती शिवाची शक्ती घेऊन कार्य करते. शिवाची शक्ती घेऊन कार्य करते. शिव काय करत नाही पण शिवाच्या शक्तीशिवाय हिला काही करता येत नाही. शिवाची शक्ती हिला प्राप्त होते. शिवापासून वेगळी नसते म्हणून हिला ही शक्ती हे नाव आलेलं आहे. मायेची एकूण नावं किती झाली? प्रधान, प्रकृती, माया, अविद्या, अज्ञान, शक्ती. शक्ती झाले? राहिले का? नाही, 6 झाल्या बरं. 6 झाले म्हणतात. 6 माया आहे. 6 माया 6 आहे का त्याची प्रसंग नाव वेगवेगळी पडलेली आहेत? 6 माया ती मायाच ना. तिच्यात काय वेगवेगळं तिला तर प्रसंगानुरूप नाव आलं. कार्यानुसार नाव आलं. कार्यानुसार नाव आले. आजी आहे की नाही तुम्ही? तुम्ही आजी आहे की नाही? आहे की नाही आजी? आजी आजी केव्हा होता? ना तो इकडून कालवा करते तेव्हा ते आजी आजी म्हणते. आम्ही आजी आजी समजायला. आई केव्हा होता? मुलाकडून आई. पती केव्हा होता? पतीकडून. आणि मुलगी केव्हा होता? आई वडिलांकडून. तुम्ही एवढ्या मुलगी पत्नी आजी बहीण असं सगळं तुम्ही का एकच आहे? तुम्ही तुमच्याकडून नाही त्याच्या वास्तवात कुठे काय का सगळी कल्पनाच केली. बायकोला पाहून नवरा म्हणतो. वास्तवात कुठे सिद्धता आहे? आईला पाहून मुलगा समजतो. मुलाला पाहून आई समजते. वडिलांना पाहून मुलगा समजतो. त्याला पाहिलं की तयार होतं. बाकी एरवी कुठे काय? एरवी काही नाही. सगळी कल्पनाच मांडलेली आहे ना. सगळी कल्पनाच केलेली आहे ना. त्यांनी सगळी कल्पना आहे. त्याला पाहिलं की इकडे त्याचं तयार होते. हे असं असतं. इकडे श्रोता पाहिलं की इकडे वागता तयार झाला. आणि श्रोता गेला की वक्ता पण गेला. असं आपलं त्याचं कामच संपलं.
बायको मिली की नवऱ्याला घेऊन ती त्याला घेऊनच जात असते ना. बायको गेली की ती नवऱ्याला घेऊनच जात असते. आणि नवऱ्याच्या आधी काय असतो? पुरुष असतो. पुरुष असतो ना. आणि त्याला धक्का लागत नाही कधी. पत्नीच्या अगोदर, बायकोच्या अगोदर ती स्त्री असते ना, स्त्रीपणाला धक्का लागत नाही. बायको पण हा, बायकोपणाला धक्का लागत नाही, स्त्री पण तसंच्या तसं आहे. देहाला धक्का लागतो आणि आत्मा तसाच्या तसा आहे. देह येतात आणि जातात, आत्मा मात्र जसाच्या तसा आहे. त्याच्यामध्ये जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, नूतन वस्त्र मिळीचे, तैसे देहांतराचे स्वीकारीचे चैतन्य. ते चैतन्य नाथामध्ये, चैतन्यामध्ये कोणत्याच काळात कधीच केव्हाच कसलाच बदल होत नाही. बदलणार जे आहे ते हे दृश्य रूप आहे, हे जग आहे, हे देह आहे, हे वस्त्र आहे. ज्याला ज्याला उत्पत्ती झाली त्याचा बदल सुरू असा. म्हणजे एकंदर बदलणारी माया आहे. परिणामाला पावणारी माया आहे. आणि परिणामाला जे पावत नाही, जे बदलत नाही, ज्याच्या कधीच कोणत्याच काळामध्ये कोणताच बदल होत नाही, ते माझं स्वरूप आहे. ते देवाचं स्वरूप आहे. चिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम. बस आज त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. पोहोचायला त्याच्यापासून दूरच नाही कधी, पण दूर गेल्याचा आभास तयार झाला. दूर गेल्याचा भास तयार झाला. आम्ही आहे मुळात निराभासी. एक छोटीशी प्रक्रिया लक्षात. आम्ही कसे आहोत? निराभासी. निराभासाला उपाधी लागली साभासाची. कशाची?